नमस्कार, मी राकेश सोनार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष। परवा मी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांची एका संवेदनशील विषयावर भेट घेतली होती। राज्यातील बाल संगोपन योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाची आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनाथ मुलांना किंवा त्यांना पालक नाही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र शासन त्यांना 2250 रुपये दरमहा या योजनेअंतर्गत देत असते। परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून या योजनेचा लाभ प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यांना मिळत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। या घटनेची दखल घेत मी तात्काळ परवा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांना निवेदनाच्या मार्फत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीची विनंती केली। त्या योजनेसाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठीचा मी त्यांना विनंती केलेली आहे। आदरणीय आदितीताईंनी सुद्धा मला सकारात्मक प्रतिसाद देत या योजनेसाठीचा लागणारा निधी तात्काळ उपलब्ध केला जाईल व त्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळवून दिला जाईल असा शब्द दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी दिलेला शब्द ते पाळतील आणि या लाभार्थ्यांना, गोरगरीब मुलांना, अनाथ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हा निधी तात्काळ उपलब्ध केला जाईल। खरी तर अडचण अशी आहे की 2 ते 3 वर्षांपासून प्रत्येक लाभार्थी त्या योजनेपासून वंचित झालेले आहेत। त्यांचे प्रस्ताव शासनाने 2 ते 3 वर्षापासून मंजूर केले, पण आजपर्यंत त्यांना एकही लाभ या योजनेचा मिळाला नाही। याची खंत मी आदितीताईंना प्रत्यक्षात बोलून दाखवली आणि निवेदनातही माझं म्हणणं त्या ठिकाणी आदितीताईंजवळ मी मांडलं आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला दिलेला आहे आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की या योजनेचा लाभ तात्काळ त्या गोरगरीब मुलांना दिला जाईल आणि ही योजना सुरळीत दर महिन्याला किंवा रेग्युलरपणे त्यांना ते लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जाईल हा शब्द दिलेला आहे। धन्यवाद।